नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या SM योजना गुरु या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा राज्य सरकारकडून राबवली जाणारी ही योजना, या योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. फेब्रुवारी नव्हे तर जानेवारी महिन्यातच हा हप्ता मिळणार, या तारखेपासून मिळणार सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या पुनर्स एकदा YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी ही रकमेमध्ये वाढ झाली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारा 19व्या हप्त्यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी आपण एक काम करायचं आहे, ते म्हणजे 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय काय करावं लागेल थोडक्यात माहिती ती पाहू. तर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 19वा हप्ता म्हणजे ते 19व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी आपल्याला सुरुवातीस काम करायचं आहे. eKYC जी आहे ती eKYC करणं गरजेचं आहे. eKYC कशी करायची तर सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, eKYC तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता आणि घरबसल्या करायची नसेल तर तुमच्या जवळच्या नजीकच्या ऑनलाईन सेंटरवर जा, eKYC करा. पण eKYC कधी करायची ते पण तुम्हाला सांगून देतो. eKYC जेव्हा करायची, तुम्हाला तुमच्या eKYC जर पर्याय हा नो असेल तर करायची, असेल तर काही अडचण नाही, तुमचे हप्ते येऊन जाते. पण eKYC पर्याय नो असेल तर येस करण्यासाठी तुम्हाला eKYC थंब लावून किंवा अंगठा देऊन का बायोमेट्रिक आधारित तुम्हाला करू शकता CAC सेंटरवर जाऊन, ऑनलाईन सेंटरवर जाऊन. तर अशा पद्धतीने OTP बसले eKYC करा. निश्चितच तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो